नमस्कार मंडळी, जिभेची चव वाढवेल आणि अगदी झटपट बनेल पण वर्षभर टिकेल असं लोणचं मी आज बनवत आहे। मिरचीचं लोणचं मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक तिखट मिरची घेतली आहे, एक फिकट मिरची घेतलेली आहे। जी तिखट लागणार नाही अशा मी अर्धा किलोच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या धुवून सुकवून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्याला मी अशी वेगळा चिरले, म्हणजे मधून सुद्धा चिरले आणि त्याचे 2-3 तुकडे केलेत। आता बडीशेप 3 चमचे आणि जिरे घेतले, 1 चमचा राई 2 चमचे घेतलेली आहे, मेथीचे दाणे 1 चमचा, तर धने 3 चमचे घेतलेला आहे आणि हे एकदम योग्य असं प्रमाण आहे। याला मी भाजून घेतलेला आहे, खूप जास्त भाजलं नाही, नाहीतर कडवट होईल मेथीच्या दाण्यांमुळे। आता जाडसर हा मसाला मी वाटून घेतलेला आहे। आता घरगुती तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि हिंग अर्धा चमचा आणि आमचूर पावडर 2 चमचे, 2 चमचे मीठ असं मी सगळं प्रमाण एकाच चमच्याने मोजले आणि अर्धी वाटी विनेगर टाकून मी मिक्स करून घेतलं होतं मिरचीला आणि हा सगळा मसाला आता त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे। मसाला मिक्स केल्यानंतर मी अर्धा तासासाठी झाकून ठेवलं होतं आणि बघा किती छान दिसायला लागले आता। आणि मग आता त्याच्यात गरम तेल मी थंड करून टाकलेलं आहे आणि बघा लोणचं तयार। आता ही मोहरीची डाळ ती पण मी 3 चमचे घेतली आहे, ती थोडीशी भाजली आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावरच मी लोणच्यामध्ये टाकलेलं आहे। आता तयार आहे आपलं लोणचं। या व्हिडिओची सविस्तर व्हिडिओ सुद्धा टाकलेली आहे, आवडत असेल तर नक्की बघा। बाय।